केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नाही कुणाच्या बापाची, जय जवान, जय जवान, आधी जय जवान म्हणायचं, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। नमस्कार, मी प्राध्यापक इनार जगताप, तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात विमानतळबाधित 7 गावांचा पुरंदर तहसीलवरती धडक मोर्चा। पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीमध्ये ऐरणीवर येणारा विषय म्हणजे पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ। महायुती सरकार सत्तेत आलं आणि पुन्हा एकदा पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतीतल्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या, विमानतळाची चर्चा होऊ लागली आणि पुन्हा एकदा विमानतळ बाधित 7 गावांनी या आपल्या विरोधाचं हत्यार आता उपसलेलं आहे। या विमानतळाविरोधात आज पुरंदर तालुक्यातील 7ही गावातील नागरिक रस्त्यावर उतरले। सासवड शिवतीर्थ ते प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना विमानतळाविरोधातील 7ही गावांनी एकत्रितरित्या निवेदन दिलेलं आहे। एकंदरीतच काहीही झालं तरी विमानतळ होऊ देणार नाही, आमच्या जमिनी जाऊ देणार नाही, जमिनी आमच्या हक्काच्या, या नारा देत विमानतळ बाधित नागरिक, यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती, अतिशय तीव्र भावना व्यक्त करत विमानतळ बाधित 7ही गावातील नागरिक या विमानतळाविरोधात आता रस्त्यावरती उतरलेले आहे। पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। विमानतळाविरोधातलं आंदोलन आता तीव्र होऊ पाहत आहे। एकंदरीतच पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार की नाही या बाबतीत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण फक्त बातम्या जरी प्रसारित होत असल्या किंवा विमानतळाबाबतीतले शासकीय पातळीवरचे निर्णय घेतले जात असले तरी देखील मूळ प्रश्न आहे तो भूमी अधिग्रहणाचा। अद्यापही प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी कोणीही बोललेलं नाही किंवा शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही, असा देखील विमानतळ बाधित आणि विमानतळ विरोधातील नागरिकांचा, या 7ही गावातील विरोधातील सर्व नागरिकांचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने आजपर्यंत आम्हाला विश्वासातच घेतलेलं नाही, आमच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही। एकंदरीतच आता पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतीतला विरोध पुन्हा तीव्र होताना दिसतोय। धन्यवाद।